मिलिंद सर, राज्यात एका पाठोपाठ एक अशा या गंभीर घटना घडतात आणि निश्चितच राज्यासाठी चिंताजनक आहेत। तशीच एक घटना अमरावतीच्या परतवाडा इथल्या गाजलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे व्हावा यासाठी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कठोर पावलं उचलली आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पीडितांचा आकडा, व्हिडिओ फोटोंची माहिती समोर आली आहे। 8 पीडितांचे 18 व्हिडिओ, 39 फोटो समोर आले आहेत। इतर पीडित आहेत का याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी विशाल यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। परतवाड्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एसआयटी स्थापन केली आणि त्यानंतर आज प्रेस कॉन्फरन्स झाली आहे। या संपूर्ण घटनेकडे कशा पद्धतीने तपास सुरू आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद आहेत। सर, एसआयटी गठीत झाल्यानंतर आज दिवसभरात कशा पद्धतीने तपास राहिला आणि काय काय बाबी एसआयटीच्या पुढे आल्या? एसआयटीच्या स्थापना झाल्यानंतर वेगवेगळी टीम्स जे आहे ते वेगवेगळे विषयावर मुद्द्यावर जे आहे काम करत आहे। महिला अधिकारी PI रँकचे त्यांच्या अंडरला आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे जे बालविकास आणि महिला संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या मदत घेऊन विक्टिम्सला संपर्क करून त्यांची गोपनीयता ठेवून त्यांना समोर यायची आम्ही प्रयत्न करत आहे। सोबत जे सायबरची टीम आहे ते पूर्णपणे जे डिजिटल डिव्हाइसेस आहे ते डिजिटल डिव्हाइसेसच्या ॲनालायसिस करत आहे। सोबत प्रिव्हियस डाटा डिलीट झालेली आहे की नाही ते पण चेक करत आहे आणि डाटा रिट्रीव्ह करण्याचा पण प्रयत्न करत आहे। आणि सोबत इंट्रॉगेशन करणार जे टीम्स आहे, इन्व्हेस्टिगेशन करणार जे टीम्स आहे ते पण त्यांच्या लेवलला प्रयत्न सुरू आहे। आणि इन्व्हेस्टिगेशनच्या टीम यांनी आणखी 4 आरोपी अटक केलेली आहे आणि त्यांना आजच्या दिवशी कोर्टासमोर रिमांडसाठी पेश केलेली आहे। तर आतापर्यंत एकूण 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे। सर, याच्यामध्ये मुख्य आरोपी आणि यासह इतर आरोपी म्हणजे एकूण आरोपींची संख्या 8 झालेली आहे। यांचं काय बॅकग्राऊंड होतं, गुन्ह्यामध्ये या लोकांचा कसा सहभाग होता? 8 आरोपीपैकी क्रमांक 1 आरोपी जे आहे ते मुख्य आरोपी आहे। त्यांनी जे विक्टिम्स आहे त्यांच्या लैंगिक शोषण केलेली आहे। सेकंड क्रमांकवर जे आरोपी आहे त्यांनी जे आहे त्यांच्या स्वतःच्या जे भाडेवर घेतलेला रूम आहे ते रूम आरोपी क्रमांक 1ला दिलेली होती आणि त्या रूममध्ये आरोपी क्रमांक 1नी त्यांचे विक्टिम ला घेऊन येऊन तिथे लैंगिक शोषण केला। आणि इतर जे 6 आरोपी आहे ते 6 आरोपींनी ते जे ऑब्जेक्शनेबल फोटो आणि व्हिडिओ जे आहे ते प्रसारित केलेली आहे। सर, याच्यामध्ये काही आकडा समोर येत आहे, पोलिसांकडेही सुद्धा माहिती आहे। नेमकं या प्रकरणामध्ये किती मुलींचं, महिलांचं शोषण झालेलं आहे, किती व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, नेमकं पोलीस तपासामध्ये काही समोर आलेलं आहे? आत्तापर्यंत जे आमच्याकडे कॉन्क्रीट म्हणून जे आकडा आहे दॅट इज इन टोटल 8 विक्टिम्स आणि ते 8 विक्टिम चे एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे आहे ते समोर आलेली आहे। पण आमची इंट्रॉगेशन इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। इतर विक्टिम्स आहे की नाही आम्ही ते चेक करत आहे थ्रू इंट्रॉगेशन ऑफ अक्युज्ड। आणि सोबत जे डिजिटल ॲनालिसिस आहे ते पण करून आणखी काही विक्टिम्स त्यांची लैंगिक शोषणाची काही व्हिडिओ किंवा फोटोज आहेत का ते पण आम्ही चेक करत सर, पोर्नोग्राफीच्या काही साईट्सवर हा कॉन्टेंट अपलोड झाला आहे का, असं काही सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं किंवा पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलं? आत्तापर्यंत समोर आलेला नाही, पण आम्ही आमच्या स्टाफला सांगून आजच ते चेक करणार आणि हे पोर्नोग्राफी साईट्सवर ते अपलोड करून आणि ते पैशाच्या प्रकरणाचा काही आहे का अँगल म्हणून ते पण आम्ही तपास करणार। शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।